मी सौ कविता निवास पवार सखी कठ्ठ्यामध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत हिवाळ्यामध्ये महिन्यातील एक सुंदर पदार्थ। त्या पदार्थाचं नाव आहे तान खाऊ भूक खाऊ। तान खाऊ भूक खाऊ असं का म्हणतात? थंडीमध्ये आपल्याला पाणी जास्त पिलं जात नाही, त्यामुळे हा पदार्थ खाल्ल्यानंतर तुम्हाला ताणही लागणार आहे व भूक लागल्यानंतर हा खाऊही खाता येणार, म्हणून त्याला तान खाऊ भूक खाऊ असं नाव दिलेलं आहे। त्यासाठी लागणारे साहित्य, त्यासाठी आपल्याला एक गरम बाजरीची भाकरी लागणार आहे, त्याचबरोबर आपल्याला 3 चमचे गावरान तूप लागणार आहे, तीळ लागणार आहेत व वाटीभर आपल्याला गूळ लागणार आहे। सर्वप्रथम आपण भाकरीचा चुरा करून घेणार आहोत। चुरा केल्यानंतर भाकरी अशी झालेली आहे। मिक्सरवर बारीक चुरा केलेला आहे। गॅसवर मी कढई ठेवलेली आहे। कढईमध्ये आता मी गावरान तूप घालणार आहे। गावरान तूप मी कढईमध्ये घातलेलं आहे। तूप छान गरम झालेलं आहे। तूप गरम झाल्याबरोबर मी त्यामध्ये 3 चम्मच तीळ घातलेले आहेत। तीळ चांगले फुलू द्यायचे आहेत आपल्याला। तीळ फुलतायत असं वाटल्यानंतर आपल्याला त्यामध्ये बाजरीच्या भाकरीचा चुरा घालायचा आहे। भाकरी बनवत असतानाच आम्ही त्यामध्ये चिमूटभर मीठ घातलेलं आहे, त्यामुळे तिची चव सुंदर लागते। थंडीच्या दिवसात मुलांना वरचीवर भूक लागत असते, बाहेरचा काही खाऊ देण्यापेक्षा आपण घरच्या घरी घरच्या साहित्यापासून आगळी वेगळी रेसिपी करून मुलांना हेल्दी स्नॅक्स म्हणून संध्याकाळच्या वेळेस देऊ शकतो। दोन मिनिटं फ्राय झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये वाटीभर गूळ ऍड करायचा आहे। जितका भाकरीचा चुरा होईल त्याच्या अर्ध्या प्रमाणात आपल्याला गूळ घ्यायचा आहे। गुळाचं प्रमाण म्हणजे 2 वाट्या जर आपला भाकरीचा चुरा झाला असेल तर 1 वाटी आपल्याला गुळाचा खीस घ्यायचा आहे व हे वरचेवर असं 15 मिनिटं आपल्याला हलवत राहायचं आहे। जोर हे गुळाचं पाणी त्या भाकरीला पूर्णपणे लागत नाही तोवर आपल्याला हे हलवत राहायचं आहे। या रेसिपीचं नाव तान खाऊ भूक खाऊ असं का दिलेलं आहे मी तुम्हाला थोडक्यात सांगितलंच आहे। ही रेसिपी आगळी वेगळी आहे, म्हणजे मुलांनाही आवडणार, मोठ्यांनाही थोड्या मोठ्यांना सुद्धा आवडू शकते, कारण ना यामध्ये सगळं साहित्य घरच्या घरी वस्तूंपासून बनवलेलं आहे। कुठलीही गोष्ट आपल्याला ह्यासाठी बाहेरून विकत आणायची गरज नाहीये। भाकरीचं पीठ घरीच अवेलेबल असतो, गूळ असतो, तीळ असतं आणि थंडीच्या दिवसात गूळ तीळ खाल्लेले कधीही चांगले व उष्णतेसाठी बाजरीची भाकरी खाणं पण चांगलं, त्यामुळे ही कृती तुम्हा सर्वांना नक्की आवडेल। फ्राय केल्यामुळे एकजीव असं गूळ पूर्ण मिक्स झालेला आहे आणि जणू काय हा आपल्याला एक प्रकारचा शिरा आहे अशी दिसत आहे। या ठिकाणी आपली रेसिपी तयार झालेली आहे, तान खाऊ भूक खाऊ। थोडक्यात त्याला बाजरीचा मलिदाही म्हणतात, पण मुलांना आवडणारं नाव तान खाऊ भूक खाऊ आहे, कारण यामुळे हे खाल्ल्यानंतर मुलांना तहानही लागणार आहे आणि भूक लागल्यानंतर ह्या रेसिपीची आठवण सुद्धा येणार आहे, म्हणून ह्या रेसिपीचं नाव आहे तान खाऊ भूक खाऊ। तयार झाल्यानंतर तान खाऊ भूक खाऊ रेसिपीची डिश तयार झालेली आहे। जर तुम्हाला ही रेसिपी थोडी कोरडी हवी असेल तर तुम्ही ह्यामध्ये अजून एखादी भाकरी ऍड करू शकता। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा व सखी कठ्ठ्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।